पहलगाम अटॅक, भारतानं घेतलेला बदला आणि ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी केलेल्या मध्यस्थीने भारत-पाकमध्ये झालेली शस्त्रसंधी, या सगळ्या परिस्थितीत पाकिस्ताननं स्वतःचा बचाव करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मदत घेतली आणि ती IMFच्या रूपानं. त्यामुळेच सर्वांनाच एक मोठा प्रश्न पडलाय, हे IMF नेमकं काय आहे आणि त्यानं पाकिस्तानसारख्या दहशतवादी संघटनेला पोचणाऱ्या देशाला मदत का केली. नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट. आज आपण समजून घेणार आहोत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात पाकिस्तानला $1.3 अब्ज कर्ज देण्यास मंजुरी देणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF बद्दल. IMF नेमकं काय आहे, त्याची स्थापना आणि त्याचं कार्य काय, त्यासोबतच पाकिस्तानला मदत करण्यामागचा हेतू नेमका काय होता, IMF कडे इतके पैसे येतात कुठून आणि ही संस्था नेमकी कशी काम करते, तर चला जाणून घेऊयात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ही 191 देशांची एक आंतरराष्ट्रीय संघटना असून तिचं उद्दिष्ट जागतिक आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणं, आर्थिक स्थिरता निश्चित करणं, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणं, शाश्वत आर्थिक वाढ आणि उच्च रोजगाराला चालना देणं तसेच गरिबी कमी करण्यासाठी कार्य करणं हे आहे. IMF ची स्थापना औपचारिकपणे 27 डिसेंबर 1945 रोजी झाली आणि ही संस्था ब्रेटन वुड्स संस्थांपैकी एक आहे. आता पाहूयात ब्रेटन वुड्स संस्था म्हणजे आहे तरी काय, तर या संस्थांची स्थापना 1944 मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर राज्यातील ब्रेटन वुड्स येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व वित्तीय परिषदेत झाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 43 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि जागतिक आर्थिक पुनर्बांधणीसाठी तसेच नवीन आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहमती दिली. या परिषदेमधून IMF आणि जागतिक बँक या दोन महत्त्वाच्या संस्था उदयास आल्या, ज्यांना ब्रेटन वुड्सच्या ट्विन्स असंही म्हटलं जातं. या संस्थांच्या स्थापनेत जॉन मेनार्ड केन्स यांचा मोलाचा वाटा होता. आता पाहूयात IMF कडे निधी कुठून येतो. IMFच्या कार्यासाठी लागणारा निधी मुख्यतः सदस्य देशांकडून येतो. प्रत्येक देशाचा कोटा ठरवण्यात आलेला असतो, जो त्या देशाच्या अर्थव्यवस्था, GDP आणि व्यापार क्षमतेनुसार निर्धारित केला जातो. IMF कर्जावर व्याज आकारूनही काही महसूल निर्माण करत असतं. गरज भासल्यास IMF विकसित देशांकडून देखील निधी उधार घेतं. यामध्ये न्यू अरेंजमेंट टू बोर म्हणजेच NAB आणि द्विपक्षीय कर्ज करार BBA अशा प्रणालींचाही समावेश असतो. IMF नेमकं कसं कार्य करतं, तर IMF सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर नियमितपणे निरीक्षण ठेवतं. दरवर्षी त्यांचा आर्थिक आराखडा तयार करतं आणि आवश्यक त्या सूचनाही देतं. कोणताही देश आर्थिक संकटात सापडू नये यासाठी तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षणही दिलं जातं. बँकिंग, कर आकारणी, डेटा विश्लेषण आदी क्षेत्रांत सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. IMF, जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीनं हे कार्य पार पाडतं. IMF कर्ज फुकट देतं का, तर अर्थातच नाही. कर्ज आहे म्हटल्यावर अटीही असतातच. IMF कडून कर्ज घेताना सदस्य देशांना काही अटी मान्य कराव्या लागतात. या अटींमध्ये कर व्यवस्थेतील सुधारणा, अनुदानात कपात, सरकारी खर्च कमी करणं इत्यादींचा समावेश असतो. IMF 3 प्रकारांनी कर्ज देतं, ज्याच्यामध्ये जलद वित्तपुरवठा व्यवस्था म्हणजेच RFI, विस्तारित निधी सुविधा म्हणजेच EFF आणि स्टँड बाय व्यवस्था म्हणजेच SBA यांचा समावेश असतो. आता पाहूयात IMFचे प्रमुख कर्जदार देश कोणते आहेत, तर IMFचे प्रमुख कर्जदार देश म्हणजेच अर्जेंटिना, युक्रेन, इजिप्त, पाकिस्तान, इक्वेडोर, कोलंबिया, अंगोला आणि केनिया, त्यासोबतच बांगलादेशही यामध्ये आहे. यामध्ये पाकिस्तानचा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे, कारण भारतासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देखील IMFनं पाकिस्तानला $1.3 अब्ज कर्ज मंजूर केले. भारतानं विरोध केलेला असताना देखील IMF कडून पाकिस्तानला कर्ज दिलं गेलं. यावर IMF कडूनही काही स्पष्टीकरणही देण्यात आलेलं नाही. मात्र यावरून पंतप्रधान मोदींनी केलेले परदेशी दौरे फुकट गेले का, असा सवाल सध्या उपस्थित होतोय. बाकी मंडळी, IMFच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा.